आणि चाललोय सनराईज पॉइंट बघायला. आणि सकाळी 4 वाजता चाललोय, कारण तिकडे जायला अजून 1 तास वगैरे लागेल आम्हाला, 1-1.5 तास. आणि 6 वाजता सनराईज होतो काहीतरी तिकडे. पण आम्हाला माहिती नव्हतं की इकडे एवढी थंडी असेल. आम्ही प्रिपरेशनमध्ये नव्हतो कपडे वगैरेच्या. सो आता बघूया, खूप जास्तच थंडी आहे इकडे. रोड बघा, एकदम अंधाराचा रस्ता आहे. आम्ही इथे पोहोचलोय आणि इकडे जीप बुक करतात आम्ही. आता जाणार आहे वरती सनराईज बघायला ना. शिशा पण आहे. टोटली ऑफ रोडिंग आहे. 1 वे रोड आहे पूर्ण. चिरली चिरली ट्रेकिंग चालू आहे आमची. हालत पूर्ण करा. ऑफ रोड होता. ब्रदर, हाऊ वॉज युअर फिलिंग? इट्स गुड. याव नका परत पण. ज्याच्यामध्ये हिम्मत आहे ते येऊ शकतो. ऍडव्हेंचरस आहे. म्हणजे आता असतं ना की काहीतरी चांगलं बघण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं तसं. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. वाव. चला चला, भारी दिसतं. व्हॉट व्ह्यू. कसं वाटलं? हे मस्त. स्ट्रगल इज रिअल. बर्थडे गिफ्ट. कसं वाटलं येऊन? वाव. येऊन मस्त आहे. थोडं स्ट्रगल होतं येण्यासाठी, हाडाची काढ झाली. पण मग वरतीट होता व्ह्यू. तुम्हाला कसं वाटलं? गर्लच्या मम्मीला विचारा, त्यांची खूप जास्त इच्छा होती जरा येण्याची. कसं वाटलं तुम्हाला? काय सांगू? मस्त आहे. डेंजर स्ट्रगल केला पण बरं वाटलं. बरं, वरती आहे. वरती. तुम्ही रिकमेंड करणार? मी रिकमेंड करेन ट्रेक करून या म्हणून. हां. तर आता आम्ही चाललोय रिटर्न आमच्या लोकेशनवरती. इथून खूपच एकदम ट्रेकिंगवाला सीन आहे. जसं ते ऑफ रोडिंग होतं ना पुष्पा मूवीमध्ये जीपचं, ते शूटिंग पण इथेच झालंय पूर्ण. तसंच आलेलो आम्ही पूर्ण. म्हणजे जाम हलते जीप. हे बघा, इथे सगळ्या जीप्स लागले आहेत. आता आम्ही आमच्या जीपमध्ये बसू शकता तुम्ही. ऑफ रोडिंग हालत खराब झाली आमची. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आम्ही निघालोय उटीला जायला ना. उटीला चाललोय आज आम्ही. आणि सकाळी आम्ही सनराईज पॉईंट वगैरे बघून आलो. 3 वाजता उठलो होतो जायला आणि तो बघून आलो. थोडी रेस्ट वगैरे केली आहे. आता रेडी होऊन आम्ही निघालोय. पुढे मग आपण बघूया कसं काय होतं. हा आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. असा पूर्ण हिल आहे पूर्ण. खूप थंडी पण आहे इकडे. फोटोशूट पॉइंट. मुन्नारमध्ये जो फोटो पॉइंट आहे ना, इकडे सगळेजण फोटो काढतात. इकडे आलोय आम्ही. काल गेलो नव्हतो कारण काल जरा लेट झालेला आम्हाला. बर्थडे गर्ल आणि बर्थडे गर्लची मम्मी. ए हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कर लवकर. काय आम्ही आता उटीला पोहोचलोय. उटीला पण मेरे पे नेटवर्क नहीं था. ऊटी में आया हूँ. श्रीशा. वही 9:30 बजे. खास तुम्हाला कुठे आले तुम्ही? मुन्नार पेक्षा जास्त थंडी आहे इथं. यू कॅन फील इट. आम्ही ती फील करायला बाहेर निघालो. कुठे आले? उटीला आलो. उटीला काय ते उटी लेक काय करायला? बोटिंग करायला आलो. हे बघा, पोरीला भरवतो काय. पण नको आहे. बोटिंग करतोय पूर्ण. उटी लेक आहे.
श्रीशा हाय हाय. श्रीशा आता याच्यात बसणार आहे आम्ही. काय आहे बसायचं त्याच्यात. भाऊनी गाडी घेतली, मोठी खरेदी केली आहे. तो ब्रेक दाबतो. डोकं 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 डोकं. आमची व्यवस्थित आहे बाई. ती राईड करून झाली आहे. आता हे लोक मसाज करायला बसलेत. थकलेत खूप गाडी चालवून, तर आता मसाजिंगला बसलेत. कसं वाटतंय? ही पण बसली आहे बघा. बटन आपण खूप लोक आलेत फोटो काढण्यासाठी. ड्युटी चालू आहे. याही ब्रेक घेतले आता फोटोशूट साठी. चली माशी. राईट साईडला पण आहे बघा इकडे. त्याला काय बोलावं? आला तो खरोखर आणि आम्हाला रस्त्यात सगळे ॲनिमल्स दिसतात. काय बोलणार? आम्ही उटीवरून म्हैसूरला चाललोय. तर ते असं फॉरेस्ट एरिया आहे. आम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स दिसतात. आता बघू जाम दिसले तर मग आम्ही जरासं प्लॅनिंग चेंज करू. ती दिसलंय हा बघा. कसला बघत होता तू आपल्या गाडीकडे. बघा काही इथे सांबार पण आहे. म्हैसूर पॅलेसला आता पॅलेस बंद झालाय, तर आता आम्ही लाईट शो बघायला जाणार आहे आणि उद्या मॉर्निंगला आम्ही म्हैसूर पॅलेस बघायला येऊ परत. For the country could we camp here for a few days by all means. The present लाईट शो बघण्यासाठी आलेलो आहे म्हैसूर पॅलेस. म्हैसूर पॅलेस फायनली असं लाईट शो नंतर एंड झालाय. कसा वाटला? मस्त. डान्स पण मस्त होता. डान्स नाही गाणं. असा व्ह्यू दिसतो पूर्ण.
आता उद्या आम्ही सकाळी बघायला येऊ. म्हैसूर पॅलेस लाईट शो बघायला आलेले. कसं वाटलं तुम्हाला लाईट शो बघून? भारी आहे. आम्हाला उद्या पॅलेस काय पण करून बघायचं. आम्ही जाणार. तुम्ही सकाळी 6ला उठवा. 10ला उठवा आम्ही. काय बोलणार? व्हॉट इज युअर नो कमेंट फॉर नाव. व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन? म्हैसूर पॅलेस तिला पण बघायचं आतून. वाव मस्त रथ आहे तिकडे. सगळे अशा टाईपचे रथ आहेत. आणि इथे पॅलेस आहे. हा एंट्रन्स आहे पॅलेसचा. आम्ही गेलेलो आतमध्ये. इथून पॅलेस पण दिसतं. बाहेरची बघल्यास 120 रुपये वाटले. 13 दिवसांनी एअर फ्रायर चालू केलाय आम्ही आज फायनली. त्याचा वापर झालाय. आता बघूया कसं काय होतंय. काय काय मागवलं? हे पोटॅटो बाईट्स, फ्राईज, स्माइली असं काय काय मागवलंय. आता बघूया कसं लागतं त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही जाणार आहे म्हैसूर पॅलेस बघायला. कसं लागलं? भारी बिंडू आवाज मस्त काय बोलता? एअर फ्रायर घेऊन अजून बाकी आहे. 3 वर्ष. जाऊ थोडंसं मध्ये मध्ये. तुम्ही 3 वर्षासाठी एवढं एकदा आणले? 3 वर्ष का बजेट घुसा दिया. मध्ये मध्ये जाऊ. कुठे आली? आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतात. ते असं होतं पॅलेस आणि नंतर रिनोव्हेशन करून असं केलं होतं 15 वर्षांनी. नाही नाही सर्व नवीन. नाही अरे हे सगळे इन्व्हिटेशन्स वगैरे येतात ना त्या लोकांना त्या काळात. तेव्हा ते पत्राचा रोल आहे ना. म्हणजे बाहेरचे संदूक संदूक सगळे हे आले गेम्स बोलू शकतो. काय बोलत होतास तू? काय काय? काहीतरी फक्त 40% भाग आपला दाखवण्यासाठी आहे. बाकी प्रायव्हेट रेसिडेन्शियल पार्ट आहे. तिथे लोक राहतात किंवा VIP लोक वगैरे तिथे राहतात. मोठा मेन्शन आहे तिथे राहतात. वुडनची सिलिंग आहे आणि सिल्वर चेअर आहे. पॅलेस बनवलेला आहे. कृष्णराजा. हा फर्स्ट फ्लोअर आहे. बाल्कनी हे बाल्कनी मध्ये आलेलं. तो फॉरेनर बोलतोय आय एम नॉट अ सेलिब्रिटी. पण तरी सगळे लोक सर्व फोटो काढतात त्याच्यासोबत. फॉरेनर बोलतोय आय एम नॉट अ सेलिब्रिटी तरी फोटो काढतात सर. राजाचा प्रायव्हेट दरबार हॉल. बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तूने मेरी फुर्सत की, दिल में इतनी हरकत की, इश्क में इतनी बरकत की, ये तूने. बाय बाय. सो गाईज आता आम्ही मॉर्निंगला सकाळी निघालोय.
उडपीमध्ये आहे आम्ही. काल आम्ही म्हैसूरवरून उडपीला आलो. जास्त काही क्लिप्स नाही घेतले कारण ट्रॅव्हलिंगच झालेलं त्याच्यामुळे. आणि आता आम्ही निघालो आहे इथेच उडपीमध्ये फिरू वगैरे आणि मग मुरुडेश्वर आणि गोकर्ण करू. म्हणजे आता घरच्या रस्त्याला निघालो आहे आम्ही. कुठे आलो आपण आता? उडपीमध्ये आलोय. उडपीमध्ये कृष्ण भगवानांची मूर्ती आहे आणि त्याची खूप मोठी एक स्टोरी आहे. ते आपण नंतर सांगू तुम्हाला दर्शन झाल्यानंतर. ठीक आहे, ओके. हाय करा. हाय करा. हॅलो. हे आता आम्ही कुठे चाललो? मंदिरामध्ये. आम्ही गेलो होतो रिटर्न कारण की मंदिर 8:30ला चालू होतं पूजा ब्रेकफास्ट करून आलो. आज आम्ही उडपीला आलो होतो. खूप मस्त दर्शन झालं आणि आमच्या काय होतं आयटेनरीमध्येच नव्हता उडपी प्लॅन. काल आम्ही लेट पोचलो ते अनंतपुरममध्ये. तर आम्ही स्टे करण्यासाठी कुठेतरी सिटी एरियामध्ये बघत होतो का कुठेतरी करू शकतो. तर पहिले मंगळूरला चाललेलो. मंगळूरमध्ये पण होतं जा पण काय बघणार का. नंतर आम्ही बघितलं उडपी. उडपी फक्त 1 तास पुढे. उडपीमध्ये येऊन बघितलं तर इथली स्टोरी ऐकली तर समजलं असं असं कृष्णाचं मंदिर आहे आणि इथे म्हणजे ते भक्तांनी एवढं हे केल्यानंतर मूर्ती फिरली होती वगैरे सर्व गोष्टी. आणि आम्ही पण बघितलं ती अशी एक 9 होलवाली खिडकी आहे आणि त्याच्यातूनच दर्शन होतं आणि खूप चांगलं दर्शन होतं. तुम्ही पण नक्की या, तुम्हाला पण आवडेल. आता कुठे चाललेत? आता आम्ही चाललोय मुरुडेश्वरला. त्याच्यानंतर 2 तासावर गोकर्ण आहे. गोकर्णवर दोन्ही आम्ही महादेवांचे दर्शन घेऊ आणि आमचे ट्रिप म्हणजे आज सेकंड लास्ट डे आणि उद्या लास्ट डे आणि आमची एंड करू ट्रिप. शेवटचं आम्ही गणपतीपुळेचं दर्शन घेऊन आमची ट्रिप एंड करू. आता आम्ही मुरुडेश्वरला आलो. इथे एकदम मोठी शंकराची मूर्ती आहे आणि तिथे काम चालू आहे आणि दर्शनाला तर खूप लाईन आहे. आता बघूया कसं दर्शन वगैरे होतंय. झाली का झोप? ओके. इथं मंदिर आहे आणि शंकराचा स्टॅच्यू इकडे. पूर्ण म्युझियम आहे. ही जी स्टोरी आहे फायनली गणपतीला सांगायला जातो आणि मग गणपती या रूपात रावणाकडून पेंडे घेतो आणि मग ते तिथेच स्थानपण करतो. ती गोकर्णाची पिंड आहे. गोकर्णला पण मंदिर बंद आहे ना. कितीला चालू होईल? 5ला चालू होईल आणि आता वाजल्यात किती? वाजले आहेत 3:30 आणि आम्ही आता 1.5 तास आधीच पोचले. आता बघूया कुठेतरी जाऊ. ओके. आम्ही गोकर्ण बीचवर आलोय तोपर्यंत आणि टेम्परेचर किती आहे? 34 डिग्री टेम्परेचर आहे. तर आम्ही आता गाडीतून बाहेर नाही निघणार बाबा. गोकर्ण टेम्पल आहे. कसं वाटलं दर्शन? शिवलिंग कशी आहे? गोकर्णाचा सरपंच आहे जे. वोट कोण दिलेला? इथे बघा सगळे गरम मसाले, सगळे A to Z गरम मसाले. आमचं दर्शन आत्ताशी झालंय. आज आमचा लास्ट स्टेचा डे. तर आम्ही आता इथे आमची रूम आहे पूर्ण. इकडे हा बेडरूम आहे मोठा. ते पूर्ण इथे अजून एक बेडरूम आहे. हे बघा श्रीषा झोपली. हाय करा. आणि इकडे हा आहे हॉल. आणि इकडे 2 वॉशरूम वगैरे. मस्त एकदम स्टे आहे. सुंदर असा. लास्ट डे सो नो कॉम्प्रोमाइज. आणि आता आम्हाला म्हणजे थोडं लेट पण झालं आहे त्याच्यामुळे आम्ही पटापट रूम बुक केला. पण मस्त आहे. आजपर्यंतचा आमच्या 13 डेजमधला एकदम बेस्ट स्टे आहे हा. बरोबर?
हा सगळ्यात बेस्ट आहे ना 13 डेज मधला हा. म्हणजे आम्ही फिरण्यासोबत आम्ही राहण्याचं ठिकाण पण असं भारी भारी शोधायचो. आम्ही आमचे ब्लॉग्स बघतोय इथे बसून. आज खूप दिवसांनी टी व्हीमध्ये ब्लॉग वगैरे बघतोय. हाऊ यू फिलिंग? गुड. ओके. आम्ही चाललो आता फायनल चेक लास्ट डे ट्रिप. आज घरी चाललो. घरी येता जायचं. कुठे जायचं? घरी घरी घरी. हॅपी हॅपी. फाइनली सक्सेसफुल ट्रिप. अभी हमको घर की याद आ रही है. तरी पण एक सरप्राईज विजिट द्यायची बाकी आहे यांना. कसली? यांना अजून कुठेतरी एक सरप्राईज द्यायचं आहे ना, न्यायचे ना कुठे? कुठेतरी. चला तुम्हाला नेतो. कुठून यायची? आम्ही गणपतीपुळेला पोचलो आहे. आज लास्ट डे. इथे बघा मस्ती करते ही श्रीषा. श्रीषा हस. ताता. गाईज हे बघा आपल्याकडचा समुद्र पण मस्त आहे. केरळचे तर बघितले, आपला पण बघायला आलोय. नाईस. चला चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. आला रे आला. आला रे आला. फायनली देवबाप्पाचं दर्शन घेतोय आम्ही आणि आमची ट्रिप आज एंड होईल. ओके. पार्किंग तिकडून टाकते. आमचे बाई पहिल्यांदा आले गणपतीपुळेला. तर आमची झाली आहे किती दिवसाची ट्रिप होती? 14 डेजची ट्रिप होती. कंप्लीट झाली पूर्ण सक्सेसफुली. मस्त झाली एकदम. सगळं भारी झालं. म्हणजे आम्ही सगळं एन्जॉय केला. आणि आज आमचा लास्ट डे आहे. म्हणजे आता आम्ही घरी जाणार इकडून. लास्ट गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. आणि आता इकडे सगळे ब्लॉग्स पण एंड होईल. सगळं एंड होईल. आता आम्ही नंतर कधी गेलो कुठे फिरायला वगैरे तर मग आम्ही टाकू ब्लॉग्स वगैरे. हां आता बघू काय ते. पण आता इथे काय होतात आमची ट्रिप सुपर संपूर्ण झाली आहे. सो बाय बाय बाय. सगळ्यांनी बाय करा. गणपती बाप्पा.